सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्री राधे, जय श्रीमन्नारायण. मी राकेश शर्मा आपणा सर्वांच्या मंगलाची कामना करतो. आशा करतो की आपण सर्वजण निरोगी असाल, आनंदात असाल. ठाकूरजींकडे माझी हीच प्रार्थना आहे. सज्जन हो, आजचा व्हिडिओ, आजचा कार्यक्रम अतिशय खास आहे त्या सर्व प्रेक्षकांसाठी, त्या सर्व लोकांसाठी ज्यांची कुंभरास आहे. आजचा व्हिडिओ कुंभराशीवाल्यांसाठी यासाठीही इतका खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायावी राहूविषयी बोलणार आहोत. राहूचा हा गोचर विशेषतः स्वतःच्या नक्षत्रात दिसून येत आहे. शतभिषा नक्षत्रात राहू जो की संपूर्ण 170 दिवस म्हणजे अजून 170 दिवस स्वतःच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात राहणार आहे. 1 ऑगस्टपर्यंत विशेषतः याचा प्रभाव या काळात कुंभ राशीवाल्यांना दिसून येईल. कारण हा गोचर विशेषतः तुमच्याच राशीत राहूचा आहे. सध्या राहू तुमच्याच राशीत आहे, कुंभ राशीत आहे, कारण तो शनिदेवांचा मित्र आहे आणि विशेषतः शनिदेवांच्या राशीत राहूचा प्रभाव इतका वाईट मानला जात नाही. सर्वप्रथम तुमचा चार्ट समोर लावलेला आहे. कुंभ राशीच्या चार्टकडे पहा. सर्वप्रथम आपण हे जाणून घेणार आहोत की राहू तुमच्या कुंडलीत कुठे बसलेला आहे आणि त्याच्या दृष्टी 3 भावांवर पडतात. विशेषतः कुंडलीतील पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी, नवम दृष्टी या राहूच्या दृष्टी आहेत. राहू मल्टिपल देतो. जिथेही तो बसतो आणि जिथेही पाहतो तिथल्या भावाला दुप्पट टिप्पट करतो, त्या भावाचे फळही वाढवतो. पण हे अवलंबून असते की तुमच्या कुंडलीत राहू कोणत्या ग्रहासोबत बसलेला आहे, कोणत्या भावात बसलेला आहे आणि कोणत्या स्थितीत आहे, तो मजबूत आहे की नाही, कोणत्या भावात बसलेला आहे, हे सर्व पाहावे लागते. म्हणून सर्वप्रथम चार्टकडे पहा. कुंभरास. कुंभ राशीच्या तुमच्या कुंडलीच्या फर्स्ट हाऊसमध्ये राहू विद्यमान आहे, जो की स्वतःच्या नक्षत्रात आहे. आणि विशेषतः ज्योतिषशास्त्रात व वैदिक शास्त्रात असे म्हटले आहे, राहू बाहुबलम करोती सततम, केतुः कुलस्या उन्नतिहा. राहू बाहुबल प्रदान करतो, मात्र मनाला भ्रमितही करतो जर चुकीच्या ग्रहाची दृष्टी पडली तर विशेषतः तो आत्मबलात वाढ करतो. एक मल्टिपल तुम्हाला देतो. ज्ञानबुद्धीचा मल्टिपल. कारण राहूकडे फक्त डोके आहे, धड नाही. विचार करण्याची क्षमता राहूकडे मल्टिपल असते. तो खूप जास्त असे विचार करू शकतो, असे करून घेऊ शकतो जे कदाचित कोणताही ग्रह करू शकणार नाही. ही विशेषतः त्याची एक मुख्य भूमिका असते. त्याचबरोबर विशेषतः पहा, राहू कुंडलीच्या फर्स्ट हाऊसमध्ये आहे आणि इथून राहू कुंडलीच्या पंचम घराकडे पाहतो, कुंडलीच्या सप्तम घराकडे पाहतो, कुंडलीच्या नवम भावाकडे पाहतो. या 3 घरांवर राहूची दृष्टी पडत आहे. सर्वप्रथम आपण कुंडलीच्या पंचम घरावर राहूची दृष्टी पडण्याबाबत बोलूया. पहिले तर तो फर्स्ट हाऊसमध्ये बसलेला आहे. तो आत्मविश्वासाने भरलेला, ऊर्जेने भरलेला बनवेल, तुम्हाला जागृत करेल. तुम्ही काहीतरी मल्टिपल करण्याचा, अधिक करण्याचा विचार कराल, काहीतरी काम बदलण्याचा विचार कराल आणि त्यामध्ये विशेषतः उन्नतीच्या शुभ संधीही तुम्हाला मिळतील, ज्या तुमच्या व्यवसायातील वाढीसाठी, धनवृद्धीसाठी अतिशय शुभसूचक ठरतील कुंभ राशीसाठी. त्याचबरोबर पंचम दृष्टी पंचम भावावर पडल्याने ज्ञानात वाढ होते. त्याचबरोबर विशेषतः जे विद्यार्थी किंवा वर्किंग प्लेसमध्ये मेहनत करत आहेत, चांगल्या नोकरीसाठी संघर्ष करत आहेत, त्यांच्यासाठीही स्ट्रगल सोबतच मल्टिपल मिळवून देण्यात म्हणजेच मल्टिपल देण्यात राहूची कुठे ना कुठे मुख्य भूमिका असेल. कुठे ना कुठे एखाद्या चांगल्या क्षेत्रात किंवा परदेशी संपर्कांमधून खूप चांगला लाभ मिळू शकतो. परदेशी प्रवासांमध्ये, तसेच परदेशातून काही अपडाऊन, परदेशातून शिक्षण, परदेशातील वर्किंग प्लेस किंवा परदेशाशी संबंधित कोणताही व्यवसाय असेल, त्यामध्येही उन्नतीचे शुभ संकेत येथे दिसून येतात. साथ याद पहा की राहूची जी सप्तम दृष्टी आहे ती कुंडलीच्या सप्तम भावावर पडते. सप्तम घर हे कुंडलीतील मेरिटचे स्थान असते, विवाहाचे स्थान असते. त्यामुळे विशेषतः या काळात विवाहाचे प्रस्तावही खूप लवकर येतील. पण विशेषतः यामध्ये हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की रागाचा थोडासा त्याग करा. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या रागामुळे विवाहात किंवा वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे वर्तन बिघडू नये यासाठी रागावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनही करते की तुम्ही काय करावे आणि काय करू नये. रागाचा त्याग करा आणि तसे पाहिले तर राहूची दृष्टी जिथे पडत आहे, सप्तम भावात राहू मल्टिपल देतो. त्यामुळे विशेषतः तुमच्यात ही क्षमता आहे की तुमच्यासमोर कोणतीही परिस्थिती आली, विवाहित जीवनाबाबत असो किंवा कुटुंबाबाबत, तुम्ही ती योग्य पद्धतीने हाताळू शकता. कारण या काळात तुमच्यात विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती अतिशय गुप्त पद्धतीने विकसित होईल. या काळात तुमचे डोके म्हणजेच मेंदू विशेषतः संगणकासारखा चालेल असे म्हणतात. या काळात विशेषतः तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करण्याचा विचार कराल आणि अनेक कामे करण्याचा विचारही कराल आणि ती करूनही टाकाल. कारण विशेषतः राहू मल्टिपल असे ज्ञान देतो, ज्यामुळे ही राहूची खास वैशिष्ट्ये आहेत. याच्यासोबत साथ राहूची शेवटची दृष्टी भाग्यस्थानावर पडत आहे. ही भाग्यात वाढ करणारी आहे, कारण तो स्वतःच्या मित्राच्या राशीत कुंभ राशीत आहे. तो तुमच्याच घरात आहे. त्यामुळे विशेषतः भाग्य एकदम पलटू शकते. म्हणजेच संधी मिळाल्यावर चौकार कसा मारायचा अशा पद्धतीने तुम्ही चालले पाहिजे की कोणतीही चांगली संधी तुमच्या हाती लागली तर ती स्वीकारली पाहिजे,
कितीही परिश्रम करावे लागले तरी. तथापि कुंभ राशीत शनिदेव तुमचे गुरु आहेत. शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत. मेहनत आणि संघर्ष करण्यात तुम्ही मागे हटत नाही. तुम्ही खूप चांगले करता. मेहनत करण्यात कुंभ राशीवाले सर्वात वेगवान असतात. विशेषतः कोणतेही काम मोठ्या स्थिरतेने चिकाटीने करतात. विशेषतः भाग्य परिवर्तनाचे अतिशय चांगले शुभसंकेत दिसून येत आहेत. कुंभ राशीवाल्यांचे भाग्य एकदम पलटू शकते. एखादी खूप चांगली व्यवस्था, एखादे खूप चांगले पद, मान, सन्मान तुम्हाला मिळू शकते. व्यवसायात असो किंवा नोकरीत असो, तुमची जी काही फील्ड आहे त्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता. ट्रेडिंग, शेअर मार्केट या चक्रात जास्त अडकू नये, कारण यात मिळकतीपेक्षा तोट्याचाही धोका अधिक असतो. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवा. म्हणजेच व्यवसायात तुम्ही बदलांबाबत एक चांगले नाते प्रस्थापित करू शकता. याच्यासोबत साथ ज्या कुंभ राशीवाल्यांची कुंडली बनलेली आहे त्या सर्वांनी मी सांगत असलेल्या या 4 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम हे पहा की तुमच्या कुंडलीत गुरु आणि राहू एकत्र बसलेले तर नाहीत, कारण याला गुरु चांडाल दोष म्हणतात. दुसरे पहा की तुमच्या कुंडलीत चंद्रमा आणि राहू एकत्र बसलेले तर नाहीत, कारण याला चंद्रग्रहण दोष म्हणतात. तिसरे पहा की तुमच्या कुंडलीत सूर्य आणि राहू एकत्र तर बसलेले नाहीत, कारण याला सूर्यग्रहण दोष म्हणतात. आणि चौथे पहा की राहू केतूच्या एका बाजूला जेव्हा सर्व ग्रह कुंडलीत विद्यमान असतात तेव्हा त्याला पूर्ण कालसर्पदोष म्हणतात, कारण या दोषांमुळे जीवनात अकारण संकटे आणि संघर्ष निर्माण होतात. मग व्यक्ती विचार करते की मी परिश्रम करत आहे पण मला यश का मिळत नाही, कारण कुठे ना कुठे या दोषांमुळे व्यक्ती जीवनात अपयशी ठरते. विधिविधानानुसार पूजन केल्यानंतर हे दोषही शुभयोगांचे कार्य करू लागतात. 2 उपाय कुंभ राशीवाल्यांनी नक्कीच फॉलो करा. दररोज भगवान शिवांना जल अर्पण करा आणि दुसरे म्हणजे तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव असल्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचे नियमितपणे पठण करा. आशा करतो की माझे म्हणणे तुम्हाला समजले असेल. तोपर्यंत मित्रांनो जोडलेले रहा. पुढील व्हिडिओत भेटू. जय श्री कृष्ण, जय श्री राधे.